हाय गाईज, तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहे खोपोलीमध्ये असलेल्या श्री गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे, तिथं जाणार आहे आपण। दिवनी पॅरेड आणि पिजनला बाय करून आम्ही निघालो घरातून। बाय। मग घातली नन्नानी मस्त दिवला बुट्टा, पप्पा मस्त इथं कपड्याने इस्त्री करत होते। आई चक्कीमध्ये होती कारण आईला आज जाम दलना आलेली चक्कीमध्ये। घेतली गाडी आणि मस्त गोगल लावला दिवनी आणि मिनी आणि मग निघालो आम्ही आईला बाय करून। मग निघालो गावातून जात असताना दिवू सांगता अजून एक सेल्फी व्हिडिओ झाली पाहिजे। मग काय दिवूची फरमाईश पुरी केलीच पाहिजे। रस्त्यात भेटला आपल्याला मस्त दुधकरपाडा बोलला तरी तर सगळे बंगलेच आहेत। विषय एकदम हार्ड, एकदम टोपचा विषय भाई, नाद नाही करायचा आपल्याप्रमाणे। आज पण आपल्याला ट्रॉफिक भेटले आणि कसं तरी निघालो आणि पोचलो पेट्रोल पंपवर। पेट्रोल भरला आणि निघालो। यो भाई सांगतं माझी आयडी बघ, आयडी नाही बोलतं, पैसे पे कर बोलतं। मग पैसे पे करून आम्ही निघालो। नन्ना सांगतं भूक लागली, मग थांबलो नाश्ता करायला। मग मागवला मेंदू वडा आणि दिवू आणि नन्ना मस्त दोघा जण खात होते। मग माझ्यासाठी मागवला साधा डोसा कारण का आपला विषय एकदम हार्ड आहे। पुढे गेलो आणि लागला पाऊस पडायला। मग थांबलो झाडाच्या खाली। मग पोचलो कर्जतला पोचल्यावर तिथला नजारा बघून असं वाटत होता की बाहेर देशात आल्या असा फील होत होता। मग पोचलो माथेरानला पोचल्यावर नन्ना सांगता आपण जायचा का, बोला नेक्स्ट टाइम आपण माथेरानला जाऊ। जर कोणाला यायचं असेल तर नक्की आपल्याला कमेंट मध्ये सांगा। दिवू सांगता भूक लागली, मग थांबलो बिकानेर मध्ये। दिवूला खाऊ घेतला आणि नन्ना सांगता मला चाय प्यायची। चाय पिऊन झाले आणि पोचलो गगनगिरी महाराजांच्या कमानीजवळ। कमानीतून एंट्री केली आतमध्ये। फायनली पोचलो गगनगिरी महाराजांच्या मंदिराजवळ आणि गाडी लावली पार्किंगसाठी। इथं भरपूर जागा आहे। भूक लागली असेल तर नाश्त्यासाठी पण दुकान आहेत। चप्पल काढून केले आम्ही एंट्री आतमध्ये आणि हो भाई काहीतरी सांगत होता। त्यानंतर प्रभू श्रीराम, त्याच्यानंतर श्रीकृष्ण, त्यानंतर बुद्ध ना बलराम कल्की काय पाय धुवून झालं आणि आम्ही एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्यावर खूप भारी वाटत होतं। मस्त गगनगिरी महाराजांचं दर्शन झाला। चला त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं, लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील। महाराजांचा होम इथं 24 तास चालू असतं। मग घेतला नन्नानी गगनगिरी महाराजांचं दर्शन, खूप भारी वाटलं। तुझा त्याग, तुझी धडपड, तुझे कष्ट सगळं देवाला माहितीये। त्याला ते देखील माहितीये की तू स्वतःला किती बदलवलंयस। तुझी चूक नसताना देखील त्याच देवाच्या विश्वासावर सगळं सोडून दिलंयस। फक्त इतकाच विश्वास ठेव, एक वेळ अशी येईल ना की देव तुला इतकं भरभरून देईल की घ्यायला तुझी ओंजळ कमी पडेल। दर्शन झालं आणि दिवू लागला नाचाला। दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यावर इथे लाडू, प्रसाद आणि स्वामींचे ग्रंथ बुक पण होते। मग निघालो स्वामींच्या मंदिरातून। स्वामींच्या मंदिरापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर असलेला सह्याद्रीच्या कुशीत असलेला वॉटरफॉल आहे। लवली गाडी पार्किंगला आणि निघालो जंगलातून चालत। पायी रस्ता इतका डेंजर होता का परलो डायरेक्ट पाय मोरल। डेंजर काम आहे बाबा, एकदम हार्ड आहे विषय। जंगलात दिसला माकड, इकडून तिकडून उड्या मारे होता नुसता। जंगलातून फायनली पोचलो वॉटरफॉलला पोचल्यावर पाणी नुसता थंड होता। दिवा अंगात धावत नव्हता। मग कसा तरी उचलला त्याला, बुचकल केला, इकडून तिकडून झुपूक। या भाब्यांच्या पाण्यानं कुस्त्या झालो होता। क बोलशील आता यांना काय बोलायचा। मग यांच्या कुस्त्या बघून दिवू लागला झुपूक नाचाला, ये कडक। मग घेतली सेल्फी काढून घेतल्या। या भाभीची पोच बघ जशी काही हिरोईन। पुढे आलो आणि घेतले ऍपल आणि सफरचंद खायला, लय भारी, एकदम गोड होते। नन्ना सांगता भूक लागली, मग थांबलो हॉटेलला जेवायला। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। बाय।